वर्ग 7वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण ऋतूंची निर्मिती कशी होते याबद्दल जाणून घेणार आहोत. बघा, ऋतूंच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत झालेल्या कृतीवर किंवा निरीक्षणावर आधारित जी चर्चा आपण पाहिली त्यासाठी खालील प्रश्नांचा वापर करा. जून, सप्टेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये दिनमानाच्या नोंदणीचा एक तक्ता इथं दिलेला आहे. एका कॉन्सेप्ट बद्दलही त्यांनी म्हटलेलं आहे, जसं की कोणत्या महिन्यात दिनमान साधारणपणे 12 तासांचं होत असतं. तर आपल्याला माहिती आहे असे काही मोठे महिने आहेत, जसं मे महिन्यासारखा महिना आहे ज्या काळात सगळ्यात जास्त ऊनही तापते, दिवसही मोठा असतो आणि संपूर्ण दिवस आपल्याला त्या काळामध्ये काय दिसतो, मोठा दिसतो. त्याच्या मागचं कारण असं आहे की सूर्याची किरणं त्या काळामध्ये आपल्याकडे एका विशिष्ट प्रकारे जे आहेत ते येत असतात. सोबतच आपण पाहिलं इथं काही गोष्टी आहेत, जसं पृथ्वीचं परिवलन नावाचा एक कॉन्सेप्ट इथं आहे. परिवलन म्हणजे नेमकं काय असतं हे पहिल्यांदा आपण समजलं पाहिजे. परिवलन म्हणजे ही जी पृथ्वी आहे ही स्वतःभोवती जी फिरत असते त्याला आपण काय म्हणतो, परिवलन म्हणतो. आणि जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. आता सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर काय आहे, पृथ्वीचं परिभ्रमण काय आहे, पृथ्वीचा आस काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा जो विचार आहे तो आपण या क्लासमध्ये करूया. साधारणपणे जून, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदणीवरून सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस तसंच दिनमान व रात्रमान समान असणाऱ्या तारखा तुमच्या लक्षात आलेल्या असतील. बघा, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्याच्या जर आपण नोंदी पाहिल्या तर यामध्ये सर्वात मोठा दिवस कोणता, सर्वात लहान दिवस कोणता, दिनमान काय असतं, रात्रमान काय असतं, या गोष्टीबद्दल आपण पाहिलेलं आहे. सोबतच दरवर्षी साधारणपणे याच तारखांना या स्थिती येत असतात. सावलीच्या प्रयोगावरून सूर्योदयाच्या स्थानामध्ये बदल झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. दिनमानामध्ये होणारा जो हा बदल आहे तसंच सूर्योदयाच्या स्थानात होणारा जो बदल आहे तो कशामुळे होतो याची आपण माहिती घेणार आहोत. सोबतच भौगोलिक स्पष्टीकरणाचा थोडा विचार करूया. सूर्याचं भासमान भ्रमण या गोष्टीचा आपण विचार करूया. बघा, सूर्याचं जे भ्रमण होतंय, सूर्याचं भ्रमण होतंय पण ते भासमान आहे. पृथ्वीचं कसं आपल्याला लगेच दिसतं, मंगळाचं दिसतं, बुध ग्रहाचं दिसतं, शुक्र ग्रहाचं दिसतं. पण जेव्हा पृथ्वी भ्रमण करते किंवा त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सूर्य जे भ्रमण करतो हे एक प्रकारचं भासमान भ्रमण आहे, म्हणजे तो स्वतःभोवती करतोय हे एक्झॅक्टली असं कोणाला विशेष पद्धतीने दिसत नाही. पृथ्वीवरून जेव्हा आपण सूर्योदय पाहतो तेव्हा सूर्य वर्षभरात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्यासारखं हे आपल्याला जनरली दिसत असतं. सोबतच प्रत्यक्षामध्ये जे आहे मात्र सूर्य कुठेही जो आहे तो हलत नाही, म्हणजे सूर्य कधीच हलत नसतो. पृथ्वी स्वतःच जे आहे परिभ्रमण त्याच्या भोवती करत असते. सोबतच सूर्य उगवण्याचं जे स्थान आहे ते 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये अधिकाधिक दक्षिणेकडे सरकत असतं. सोबतच हा जो काळ असतो जेव्हा 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीत अधिकाधिक तो दक्षिणेकडे सरकतो त्याला आपण दक्षिणायन असं म्हणतो. या उलट 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीत उत्तरायण हा प्रकार आपल्याला दिसतो. 22 डिसेंबर 21 जून या कालावधीत कोणता भाग दिसतो आपल्याला, उत्तरायणाचा. या कालावधीमध्ये सूर्य अधिकाधिक उत्तरेकडे सरकतो. सूर्याच्या स्थान बदलाचं कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरणं व पृथ्वीचा कललेला आस हे आहे. प्रत्यक्षामध्ये सूर्य फिरत नाही, परंतु पृथ्वीवरून पाहताना आपल्याला तो फिरल्यासारखा जो आहे तो दिसत असतो. प्रत्यक्षात सूर्य कधीच फिरत नाही, पण पृथ्वी जी परिभ्रमण त्याच्या भोवती करते त्यामुळे आपल्याला असं वाटतं की पृथ्वीवरून आपण पाहताना आपल्याला सूर्य फिरतोय असं दिसतं. म्हणून सूर्याच्या भ्रमणाला भासमान भ्रमण असं म्हटलेलं आहे. भासमान भ्रमण का म्हणतात की पृथ्वी फिरत असते सूर्याच्या भोवती, सूर्य कधीच फिरत नसतो, पण आपल्याला असं वाटतं पृथ्वीवरून की तो सूर्य फिरतोय. त्यालाच आपण काय म्हणतो, भासमान भ्रमण म्हणतो. पृथ्वीवर होणारे जे काही ऋतू आहे हे केवळ उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या संदर्भातच जे आहे ते घडत असतात. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. विज्ञानामध्ये आपण पाहिलेला आहे भासमान भ्रमणाचा अभ्यास. सूर्य उगवण्यापासून तर मावळण्यापर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दैनिक भासमान भ्रमणाबद्दल विचार इथं झालेला आहे. भूगोलामध्ये आपण सूर्याच्या वार्षिक उत्तर दक्षिण भासमान भ्रमणाचा विचार करत आलेलो आहोत. या दोन्ही घटनांमध्ये जरी सूर्य सरकत असल्याचं वाटत असलं तरी तो केवळ भास असतो. दैनिक भासमान भ्रमण हे परिवलनाशी निगडित आहे आणि वार्षिक भासमान भ्रमण हे परिभ्रमण आणि सूर्याच्या कललेल्या आसाशी संबंधित असतं. याविषयी आपल्याला काही कृती पण दिलेल्या आहेत आणि त्यापूर्वी आपण एक या ठिकाणी बघू शकतो
बघा सूर्य आहे आणि सूर्य एकाच ठिकाणी आहे, पण ही जी पृथ्वी आहे ती तिची स्थान वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बदलताना दिसते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सूर्याची किरण सरळ जी पृथ्वीवरती पडत आहेत त्यात वसंत संपात 21 मार्चचा काळ आपल्याला दिसतो. सूर्य जेव्हा उत्तर ध्रुवावरती उन्हाळ्यातील अयन स्थिती 21 जूनची निर्माण होते. दक्षिण ध्रुवावरती जर आपण आलो तर त्यावेळेस शरद संपात 23 सप्टेंबरचा कालावधी दिसतो आणि आपण या ठिकाणी हिवाळ्यातील अयन स्थितीपर्यंत आलो तर 22 डिसेंबर उत्तर ध्रुवाचा कालावधी आपल्याला दिसतो. म्हणजे ऋतुचक्र, अयन दिन आणि संपात दिन यामध्ये आपल्याला विविध बदल दिसत असतात. पृथ्वीची उपसूर्य आणि अपसूर्य स्थिती काय आहे ते आता पाहूया आपण. ठीक आहे, हा कन्सेप्ट अतिशय सोपा आहे. उपसूर्य आणि अपसूर्य परिस्थिती. पृथ्वीचा सूर्याभोवती जो परिभ्रमणाचा मार्ग आहे तो कसा आहे? परिभ्रमण पृथ्वी सूर्याभोवती जी करते तो कसा आहे? लंब वर्तुळाकार आहे. म्हणजे एक प्रकारचा असा प्रकारचा आणि लंब वर्तुळाच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो आणि सूर्य आपलं स्थान बदलत नाही. पृथ्वी लंब वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्यानं तिचं सूर्यापासूनचे जे अंतर आहे ते सारखं नसतं. परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते आणि ही उपसूर्य स्थिती असते. यावेळेस पृथ्वीच्या आसाचं दक्षिण टोक सूर्याकडे असतं आणि यावेळेस आपण जर जुलै महिन्यामध्ये पाहिलं तर जुलैच्या पहिल्या आठवड्याला पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर म्हणजे अपसूर्य स्थितीत असते. आता एक गोष्ट तुम्हाला समजली असेल, अपसूर्य म्हणजे जास्तीत जास्त अंतर आणि उपसूर्य म्हणजे जवळचं कमीत कमी अंतर. कमीत कमी अंतर म्हटलं तर उपसूर्य आणि जास्तीत जास्त अंतर म्हटलं तर त्याला आपण अपसूर्य स्थिती असं म्हणतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण उत्तरायण किंवा दक्षिणायन कालावधी जर पाहिला तर उत्तरायण जुलै, उत्तर गोलार्धात उन्हाळा आपल्याला इथे दिसतो, ती अपसूर्य स्थिती आहे. या ठिकाणी दक्षिणायन जानेवारी, उत्तर गोलार्ध हिवाळा दिसतो, याला उपसूर्य स्थिती म्हणतात. इथं आपण जर अंतर पाहिलं दक्षिण गोलार्धात हिवाळ्यामध्ये 152 दशलक्ष किलोमीटर हे अंतर आहे आणि दक्षिण गोलार्धात आपण इथं जर पाहिलं तर 147 लक्ष किलोमीटर एवढं अंतर आहे. तर हे आपल्याला कोणतं कमी दिसतंय? 147 हे उपसूर्य स्थितीमध्ये कमी दिसतंय. म्हणजे सूर्याचं आणि पृथ्वीचं जे इथं अंतर आहे ते किती आहे? कमीत कमी आहे आणि या स्थितीला आपण उपसूर्य मानतो. इथं जर आपण अंतर पाहिलं ते 152 आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती कोणती आहे? अपसूर्य परिस्थिती आहे. आता आपण उत्तरेकडे टोक जर आपण सूर्याकडे ते पाहिलं, आकृतीच्या मदतीनं सूर्य सापेक्ष स्थितीनुसार कोणता ऋतू कोणत्या गोलार्धात सुरू आहे हे लक्षात आपण घेऊ शकतो. पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार परिभ्रमण मार्ग आणि पृथ्वीचा कललेला आस याच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवरती काय होत असते? ऋतूंची निर्मिती होत असते. आता तुम्हाला माहिती आहे का, सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेवरचा जो वेग आहे तो अपसूर्य स्थितीत कमी होतो आणि उपसूर्य स्थितीमध्ये वाढतो. या दोन्ही स्थितीतील अंतरामध्ये फारसा फरक नसल्यानं पृथ्वीच्या हवामानावरती त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला जाणवत नाही. आता भौगोलिक स्पष्टीकरण आपण याचं जर पाहिलं तर परिभ्रमण कक्षेमध्ये वर्षातून 2 दिवस विषुववृत्तावरती सूर्याची जी किरणं आहे ती लंबरूप पडत असतात. इथं आपण बघू शकतो या ठिकाणी सूर्याची किरणं विषुववृत्तावर जे आहे लंबरूप पडतायत आणि ही स्थिती साधारणपणे 21 मार्च पासून 23 सप्टेंबर पर्यंत असते. अशा वेळी पृथ्वीचं उत्तर व दक्षिणे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. म्हणजेच पृथ्वी संपात स्थितीत असते. कोणत्या स्थितीत असते? संपात स्थितीमध्ये. सोबतच प्रकाश वृत्तामुळं विषुववृत्तासह सर्वच अक्षवृत्तांचं जे प्रकाशित आणि अप्रकाशित भाग आहे ते आपल्याला दाखवलेले आहेत. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत प्रकाशित आणि अप्रकाशित भाग हे समान असल्याचं तुमच्या लक्षात येईल. अशी स्थिती जेव्हा असते त्या स्थितीला आपण पृथ्वीवर सर्वत्र दिनमान आणि रात्रमान सारखंच असतं. ही संपात स्थिती अशी असते. संपात स्थिती कशाला म्हणतात? त्यावेळेस पृथ्वीवरती दिवस आणि रात्र ही सारखी असते, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो संपात स्थिती. संपात स्थिती म्हणजे विषुववृत्तावर सूर्यकिरण हे लंब रूप पडण्याची स्थिती असते. यालाच विषुव दिन असंही म्हणतात. या स्थितीमध्ये तयार होणारे जे काही प्रकाश वृत्त आहे ते रेखावृत्तीय बृहद वृत्ताशी तंतोतंत जुळते. उत्तर गोलार्धामध्ये 21 मार्च ते 21 जून या कालावधीमध्ये वसंत ऋतू, 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये शरद ऋतू असतो. उत्तर गोलार्धामध्ये 21 मार्च हा जो दिवस आहे तो वसंत संपात आणि 23 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो शरद संपात असतो. दक्षिण गोलार्धामध्ये या कालावधीत या उलट ऋतू जे असतात आपल्याला पाहायला मिळतात.
अयन दिन आणि विषुव दिनाच्या तारखांमध्ये एखाद्या दिवसाचा फरक होऊ शकतो. असा फरक पृथ्वीच्या वार्षिक गतीत होणाऱ्या तफावतीमुळे होतो. हे तुम्हाला 5वी मध्ये लीप वर्षाच्या संबंधात जे आहे ते शिकवलंय. कोणत्याही वर्षाला जर 4 न निश्चेष भाग जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लीप वर्ष म्हणतो. आणि या गोष्टीबद्दल तुम्ही 5वी मध्ये शिकलेले आहात. संपात दिनाच्या दिवशी दोन्ही ध्रुवावर सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. 21 मार्च रोजी सूर्योदय कोणत्या ध्रुवावर असेल? जेव्हा आपल्याला इथे दिलंय की कोणती स्थिती जेव्हा याची असते, म्हणजे 21 मार्च असो की 22 सप्टेंबर, ह्या कोणत्याही स्थितीमध्ये, जसं आता 21 मार्च आहे तर त्यावेळेस जी सूर्योदयाची स्थिती असेल ते दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला दिसेल, जे दक्षिण ध्रुवाकडे दिसेल. आणि पृथ्वीची 21 जून आणि 22 डिसेंबरची स्थिती दाखवली तर तिचा प्रकाशित आणि अप्रकाशित भाग आपल्याला इथं दिसतो. जसं तुम्ही आता 21 जूनच्या भागामध्ये, ओके, या ठिकाणी त्यांनी 21 जूनला उत्तर गोलार्धात दाखवलंय. ठीक आहे, माफ कर, इथे 21 जून हे कोणत्या ठिकाणी दिसतं आपल्याला? उत्तर ध्रुवावरती दिसतं. आणि 22 डिसेंबर ही जी स्थिती आहे ही जर आपण ऑब्झर्व केली तर या ठिकाणी 180च्या रेखावृत्तामध्ये ही स्थिती आपल्याला इकडल्या भागामध्ये म्हणजे दक्षिण ध्रुवाच्या भागामध्ये पाहायला मिळते. यामध्ये हे सूर्य सापेक्ष स्थिती आपल्याला दिलेली आहे. आता 21 जून किंवा 22 डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकर वृत्तावर जे आहे सूर्यकिरण लंबरूप पडत असतात. या दिवसांना आपण अयन दिन म्हणतो. ज्यावेळेस 21 जून किंवा 22 डिसेंबर या तारखांना सूर्याची किरण लंबरूप पडतात पृथ्वीवरती, त्या दिवसांना कोणतं दिन बनतं असं जर आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर करायचं अयन दिन. कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकर वृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्यकिरण कोणत्याही अक्षवृत्तावर कधीही जे आहे ते लंबरूप पडत नसतात. उत्तर गोलार्धामध्ये 21 जून जो दिवस आहे तो सर्वात मोठा दिवस असतो, म्हणजेच रात्र इथं सर्वात लहान असते. तर दक्षिण गोलार्धामध्ये तो दिवस लहान दिवस असतो. तसंच दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस, म्हणजेच रात्र सर्वात लहान असते. तर उत्तर गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो. आपण आर्टिक वृत्ताचा जर विचार केला, आर्टिक वृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंतच्या भागामध्ये 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन आपल्याला होत राहतं. पण उत्तर ध्रुवावर 22 मार्च पासून 23 सप्टेंबर पर्यंत म्हणजे 6 महिन्याच्या आकाशामध्ये सूर्य सतत दिसतो आपल्याला. या उलट 23 सप्टेंबर 21 मार्च पर्यंत अशी स्थिती दक्षिण गोलार्धात अंटार्क्टिक ते दक्षिण ध्रुवापर्यंत राहते. आणि विषुववृत्तावर या दिवशी सुद्धा दिनमान आणि रात्रमान हे सारखंच असतं, म्हणजे 12-12 तासांचं असतं. सूर्यदर्शनाचा जो काळ आहे किंवा अयन स्थिती आहे किंवा संपात स्थिती आहे याचा विचार करून आपण हे ऋतू ठरवलेले असतात. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये ऋतू बदल जाणवत नाही, त्यामुळे तेथे हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक होत नसतो. मात्र दोन्ही गोलार्धात इतरत्र विशिष्ट काळामध्ये दरवर्षी उन्हाळा हिवाळा हे ऋतू होतात. वर्षभराच्या काळात ते एकामागून एक येत असतात, त्यामुळे ऋतुचक्र निर्माण होतं. याचाच अर्थ असा की पृथ्वीवर सर्वसाधारणपणे हिवाळा उन्हाळा हे 2 ऋतू असतात, परंतु काही ठिकाणी 4 ऋतूही मानले जातात. हे 4 ऋतू, त्याच्यामध्ये आपल्याला पावसाळा त्याचबरोबर जो वापस परतीचा पाऊस असतो तो याच्यात येतो. वातावरणातील बदल, हवेतील बाष्प, वाऱ्यामुळे होणारा जो काही पाऊस आहे याचा ऋतूवर परिणाम होतो. काही काळात सातत्यानं पडणारा पाऊस हिवाळा उन्हाळ्याशिवाय आणखी काही ऋतूंची भर घालतो. स्थानिक परिस्थितीनुसार उन्हाळा हिवाळ्याशिवाय इतर ऋतू असतात. पावसाळा स्वतंत्र ऋतू आहे. भारतात विशिष्ट काळात पाऊस पडतो, त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, परतीचा पाऊस म्हणजे मान्सून आणि हिवाळा असे 4 ऋतू आपल्या भारतात आहेत. युरोप, उत्तर अमेरिकेत उन्हाळा, शरद, हिवाळा आणि वसंत असे 4 ऋतू आहेत. म्हणजे तिकडे उन्हाळा, ऑटनम, विंटर आणि स्प्रिंग असे 4 ऋतू आपल्याला दिसतात. त्याचबरोबर ऋतुचक्राचा सजीवावर काय परिणाम होतो, तर ऋतूंचा अक्ष कललेला नसता तर पृथ्वीवरती सगळीकडे आहे ती स्थिती आपल्याला वर्षभर राहिली असती, म्हणजेच ऋतू निर्माण झाले नसते. अर्थात वेगवेगळ्या अक्षवृत्तावरती एकाच तऱ्हेचे हवामान वर्षभर जाणवले असते, परंतु पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे पृथ्वीवर ऋतू विविधता बदल या बाबी घडतात. पृथ्वीवर ऋतुचक्राचा जीवसृष्टीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ दोन्ही गोलार्धात 66.5 अंश ते 90 अंश या दरम्यानच्या भागामध्ये 6 महिन्याच्या कालावधीपुरत्या पडणाऱ्या सौम्य सूर्यकिरणांमुळे देखील या प्रदेशात जैवविविधता निर्माण झालेली आढळते. दक्षिणेला अंटार्क्टिक प्रदेश, पेंग्विन पक्षी, वॉलरस, सील यासारखे सजीव आपल्याला दिसतात. उत्तर ध्रुवीय प्रदेशात रेंडियर, ध्रुवीय अस्वल, ध्रुवीय कोल्हे यासारखे सजीव दिसतात. त्याचबरोबर या भागात माणूस जो आहे तो नैसर्गिक परिस्थितीशी जुळून घेतलेला आहे.
अति शीत वातावरण, जे अति थंड वातावरण आहे, त्या भागामध्ये अन्नाचा पुरवठा कमी झाला की अन्नाच्या शोधासाठी तसेच थंडीपासून संरक्षण होण्यासाठी अनेक पक्षी आणि प्राणी आपलं निवासस्थान तात्पुरतं बदलतात. तथापि हवामानातील फरकाशी ठराविक मर्यादेपर्यंतच ते अनुकूलन करता येतं. त्यामुळं सजीव ठराविक प्रदेशातच जीवनक्रम करत असतात, म्हणजेच ते स्थलांतर करतात आणि ध्रुवीय भागात ऋतूनुसार बर्फाच्छादनाची सीमा उत्तरे किंवा दक्षिणेकडे सरकते. या अनुषंगानं पक्षी किंवा प्राणी जे आहे ते स्थलांतर करतात. विशिष्ट कालावधीतच झाडांना फळं येतात. त्यामुळे स्थानिक ऋतुमानानुसारच शेतीचं जे आहे हंगामदृष्ट्या जो आहे तो काळ ठरत असतो. या ठिकाणी आपल्याला एक फोटो दिलेला आहे. हा आर्टिक टर्न आहे. उत्तर ध्रुवामध्ये जेव्हा थंडी वाढते तेव्हा आर्टिक टर्न हा पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो. तेव्हा उत्तर ध्रुवावर उन्हाळा सुरू होतो. तेव्हा हा पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे प्रवास करतो. अन्नाचा शोध घेण्यासाठी त्याचा जो हा प्रवास असतो त्यामध्ये आपल्याला हिवाळ्यातील थंडी, अन्नाची उणीव यामुळे उत्तर ध्रुवीय प्रदेशात क्रौंच पक्षी भारतात येत असतात. त्याचं स्थलांतर सुमारे 8 ते 10 हजार किलोमीटरचं असतं आणि भारतामध्ये उन्हाळा सुरू झाला की हे पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे स्थलांतर करत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. सूर्याचं भासमान भ्रमण होतं, म्हणजेच काय, तर सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो. सूर्य वर्षभरात उत्तरेकडे दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो. पृथ्वी सतत जागा बदलते. याचं उत्तर आहे आ. सूर्य वर्षभरात उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो. पृथ्वीचा आस कललेला नसता तर पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती. पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती. पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्ताच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिलं असतं. तर हवामानाच्या बाबतीत हे विधान बरोबर आहे. सोबतच 21 जून आणि 22 डिसेंबर हे अयन दिन आहेत, कारण या ठिकाणी आपल्याला पाहिलेलं होतं की याच्यामध्ये 21 जून 22 डिसेंबर या काळात दक्षिणायन होतं आणि 21 जून दिवशी सूर्य कर्कवृत्ताकडून दक्षिणेकडे तर 22 डिसेंबरला मकर वृत्ताकडून उत्तरेकडे मार्गस्थ होत असतो. पृथ्वीचं सूर्याभोवती परिभ्रमण आणि कललेला आस याच्या एकत्रित परिणामामुळे काय निर्मिती होते, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका, कारण हा चौथा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, एक होमवर्क प्रश्न आहे आणि सर्वांनी यामधील जे काही एक्झरसाइजचे प्रश्न आहे ते पुस्तकाचा वापर करून तुम्ही जर गुरुकिल्ली घेतलेली असेल या डायजेस्ट घेतली त्याचा वापर करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यात कोणत्याही कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला अडचण वाटली तर त्या कॉन्सेप्टचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण तो जो आहे डिटेल कॉन्सेप्ट तुम्हाला समजून सांगू. थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.